सर तुमचं नाव सांगा. घनश्याम नामदेवराव लेंडे. आजपासून आम्हाला उपोषणाला बसलोय. मी भाऊराव संपतराव वानखळे RPI असोसिएट अध्यक्ष. मी यांच्या पाठिंबा यासाठी बसलो आणि यांना जर न्याय नाही मिळाला तर मी यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसणार. तसेच आता त्यांचं सांगा. त्यांचा जो अन्याय आहे तो अन्याय आम्हाला सहन होत नाही. खूपच अन्याय सहन करा. आम्ही अन्याय सहन करत चालो आणि आमच्या हे राज्य करत आहे आणि हा अन्याय होऊ नये म्हणून यांना माझं समर्थन आहे त्या साहेबांना आणि यांच्याबरोबर आम्ही बी आम्हाला उपोषणाला बसत आहोत. मी मनोहर कृष्णाजी गुराडे अध्यक्ष पीपल्स लिबरेशन पार्टी ऑफ इंडिया. आज एवढ्याच नाही यांना समर्थन घेऊन आमचं पोट भरत नाही तर अनेक समस्या घेऊन गावची दुखाची पीडा घेऊन मी या अमरावती जिल्ह्यात आलेला. गावामध्ये रोड लोकपाटाची कुठासा तालुका जलपूर जिल्हा अमरावती अद्याप रोड झालेला आहे. 1978 दिवसापासून बांधण्याची मागणी आहे. प्रशासनाने या दखल घेतली नाही. एवढंच नाही नैसर्गिक आपत्ती आज म्हणजे 100% झालेली आहे. अशा त्या अल्पभूधारक किसानांना 100% त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी. अल्पभूधारक किसान जसे 2 एकर 1 एकर 3 एकर 4 एकर 5 एकरापर्यंत त्यांना प्रति एकर 70,000 देण्यात यावी ही आमची मागणी आहे. कारण महागन निरीक्षकांना त्याचं पोट भरू शकत नाही. एवढंच नाही मजुरांना दीपमहोत्सव बनवत सालाना दीपमहोत्सव 36,000 रुपये सालाना दीपमहोत्सव मजुरांना देण्यात यावे. आज हे कुत्र्यासारखे आम्हाला कुत्र्यासारखं भिकासारखे 10,000ची 5,000ची लालच दाखवून राहिले आम्हाला. हे लालच सोडून द्या म्हणा. आमचा हक्क आमचा देश आणि राज्य परक्यांचं राज्य चालू आहे. परक्याचा हा संविधानिक कारभार या देशावर चालू नाही. याबद्दल मी जाहीर सरकारचा निषेध करतो. संविधानिक कारभार चालवा. संविधानाची सरकार शपथ घेते आणि संविधानाच्या विरोधात कारभार चालते. हे कितपत योग्य आहे मंडळींनो? हे सर्व 100% खोटं आहे. आज खुर्चीवर राहण्याचा या प्रधानमंत्रीला टोळीचा हक्क मी त्यासाठी मी भारताचा नागरिक आणि उद्याच्या या भारताचा प्रधानमंत्री घोषित करतो. जय भारत. जिंदाबाद. भारत जय.